नमस्कार मित्रांनो. आज आपण व्यावहारिक व उपयोजित मराठी यातील भाषण संभाषण कौशल्य याबाबत माहिती घेणार आहोत. भाषिक कौशल्य म्हणजे काय? तर कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. भाषेच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो. भाषिक कौशल्य जी महत्त्वाची आहेत ती आहेत श्रवण, भाषण, लेखन, वाचन, संभाषण हीच जीवन व्यवहाराची सुद्धा कौशल्य ठरतात. याच भाषिक कौशल्यांपैकी आज आपण जे भाषिक कौशल्य बघणार आहोत ते आहेत भाषण संभाषण कौशल्य. व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. त्याला सतत व्यक्त व्हायला, अभिव्यक्त व्हायला आवडते. शब्द, भाषा यांनी आपले व्यवहार सोपे केले आहेत. प्रत्येक घटकांना आपण काही ना काही नाव दिलेलं आहे. आपण अनेक भाषा, पोटभाषा वापरतो. त्या प्रत्येक भाषेचा बाज वेगळा, उच्चार वेगळा आहे. भाषण एका व्यक्तीचे असते, संभाषण हे मात्र 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये होते. यातून परस्परांशी बोलणे, शब्दांची देवघेव होते. जीवनात फारच थोड्या बाबी आपण एकट्याने करतो. अनेक बाबीत आपण एकमेकांवर अवलंबून असतो. एकमेकांशी संपर्क साधून आपण आवश्यक ती कामे करतो. आपण शब्दांनी, चिन्हांनी किंवा हावभावांनी एकमेकांशी संवाद साधत असतो. भाषण संभाषण साधल्याने आपण शारीरिक दृष्टीने दुसऱ्या व्यक्तीपासून कितीही दूर असलो तरी मनाने जवळ पोहोचतो. संभाषण किंवा बोलण्याचे कौशल्य अवगत असेल तर आपले हेतू साध्य होण्यास मदत होते. 2 किंवा अधिक माणसातील बोलीभाषेतील संवादाला संभाषण म्हणतात. हा संवाद सुसंवाद होण्यासाठी संभाषण कौशल्याची, भाषण कौशल्याची गरज असते. भाषा हे विचार विनिमयाचे एक श्रेष्ठ साधन आहे, एक सशक्त आणि समर्थ साधन आहे. भाषेमुळे देवाणघेवाण सोपी होते. म्हणून भाषा एक सामाजिक संस्था आहे. भाषा नसती तर आपले व्यवहार सुरळीत पार पडले नसते. संभाषण शक्य होण्यासाठी वक्ता व श्रोता यांना एक सामायिक भाषा अवगत असणं गरजेचं आहे. भाषेतून, बोलण्यातून माणूस स्वतःला व्यक्त करतो. संभाषणातून एखादी व्यक्ती, घटना याबद्दल स्वतःचे मत नोंदवत असतो. कमीत कमी 2 तरी व्यक्तींना एकत्र आणणे हाच मुळी भाषेचा मूलभूत हेतू आहे. भाषा ही केवळ क्षणिक गरजा भागवण्याचे कार्य करते असे नाही, तर भाषा अधिक अर्थवाहक, आशयपूर्ण आणि कार्यक्षम बनवता येते. व्यक्तिमत्व विकासातील भाषण आणि संभाषण या कौशल्यांचे महत्त्व अधिक आहे. यामुळे काय होते तर भाषण कौशल्य परस्पर संबंधाची निर्मिती होते. एकमेकांशी संवाद साधला जातो. एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाण होते आणि यामुळे काय होतं तर समोरच्या व्यक्तीकडे असलेले ज्ञान, माहिती आपल्याला कळते. विविध लोकांच्या वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या साठ्याचा अनुभव येतो. विविध गुणवैशिष्ट्यांचा व कौशल्यांचा विकास होतो. अनेक लोकांकडे विविध बाबींबद्दल वेगवेगळी माहिती असते. ती या निमित्ताने आपल्याला कळते. भाषा हे विचारविनिमयाचे साधन आहे आणि यामुळे काय होतं तर आपल्याला ए हृदयीचे ते हृदयी करता येते. त्यामुळे भाषण आणि संभाषण आयुष्यात महत्त्वाचे आहे. ती एक कला देखील आहे. आपण जेव्हा श्रोत्याचे भाषण ऐकतो तेव्हा ते लक्षपूर्वक आपण ऐकायला हवे आणि आपण ते लक्षपूर्वक ऐकले तर आपल्यालाही शिकायला किंवा ग्रहण करण्याला सुलभता प्राप्त होते. अध्ययन सुलभता असे आपण त्यास म्हणू शकतो.